हाय हॅलो नमस्कार, कसे आहात? तर खूप दिवसातून आम्हाला जायचं होतं डीमार्टमध्ये. तर आज फायनली तो दिवस आलेला आहे. आहोंना घेतलं सोबत, आम्ही निघालो डीमार्टला जाण्यासाठी. तर आमच्यासोबत होती अंशू आणि पावसाचं भयंकर वातावरण झालेलं. पाऊस कोणत्याही क्षणामध्ये येणार होता. तर आम्हाला लवकरात लवकर डीमार्टमध्ये पोहोचायचं होतं. बघताय तुम्ही रस्त्यांमध्ये खड्डेत का खड्ड्यात रस्ते आहेत तेच काही समजत नाहीये. खूप मुश्किल होतं गाड्यांना ये जा करण्यासाठी. तर आम्ही कसं डीमार्टजवळ पोहोचलो आणि खूप गर्दी होती डीमार्टमध्ये. यावेळेस डीमार्टमध्ये भयंकर गर्दी होती. तर कसं आम्ही त्या गर्दीतून गेलो पुढे आणि अंशू चोरून चोरून साखर खात होती म्हणून आम्ही हसत होतो तिच्यावरती. अंशूला करायची होती शॉपिंग, बॅगची, पाऊच, वॉटर बॉटल. तर नवऱ्याचं काय चाललंय बघा तुम्ही, मस्ती. एकीकडे यांची मस्ती, एकीकडे अंशूची शॉपिंग चालूच होतं. शॉपिंग करता करता आणि मस्ती करता करता नवरू दमलेले आहेत म्हणून ते जरा बसून आराम करत होते. आमच्या इथे किराणा स्टोअरमध्ये नारळ भेटत नाही म्हणून आम्ही डीमार्टमध्ये गेलेलो नारळ घेण्यासाठी. फायनली खूप वेळानंतर आमचा नंबर आलेला आहे. काउंटरवरती एवढी गर्दी होती भयंकर. फायनली आमचं झालेलं आहे. आम्ही निघालो घराकडे. घराकडे जाण्याच्या आधी आम्हाला खायची होती पाणीपुरी, अर्थातच अंशूला, मला नाही. पण आम्ही गेलो पाणीपुरी खाण्यासाठी. तर नवरोबाच्या गाडीवरती दिलं सामान आणि त्यांना सांगितलं की तुम्ही घरी जा, आम्ही येतो पायी पायी. त्यानंतर आम्ही गेलो नीलकंठमध्ये. तर नीलकंठमध्ये पाणीपुरी घेण्यासाठी कुपन असतं. कुपन वगैरे घेतलं. आमचा नंबर येईपर्यंत आम्ही थोडासा केला फोटोशूट. आमचा नंबर आलेला आहे. तर पाणीपुरी खायला सुरुवात केली अंशूने. ती मला चिडवत पण होती. फायनली मीही पाणीपुरी खाल्ली आणि आम्ही निघालो घराकडे. आणि ज्या गोष्टीची भीती होती आमच्यासोबत तेच झालं. जोरदार पाऊस आला. कसं आम्ही घराकडे पोहोचलो. आमच्याकडे छत्रीही नव्हती. आम्ही डीमार्टमध्ये नवीन छत्री घेतलेली पण ती यांच्यासोबत घरी आली. आणि मग आम्ही भिजत घरी आलो. घरी आल्यानंतर मी चेंज वगैरे केलं आणि येता आम्ही डीमार्टच्या इथून पॉपकॉर्न घेतले होते. म्हटलं थोडेसे ते खाऊयात. पॉपकॉर्न खाण्याची एवढी घाई होती मला की माझ्याकडून पॉपकॉर्न सगळे सांडून गेले. आणि हे पॉपकॉर्न एवढे टेस्टी लागतात म्हणून मी कंट्रोल नव्हती करू शकत. तर मस्तपैकी त्याचा स्वाद घेत बसले मी आणि बाहेर पाऊस चालूच होता. पटपट पॉपकॉर्न खाऊन झाल्यानंतर मला जायचं होतं आमच्या मोठ्या घरी. तर आज होती पिठोरी. तयारी वगैरे करून मी गेली पिठोरीचं दर्शन घेण्यासाठी. दर्शन वगैरे घेऊन झाल्यानंतर झाला जेवणाचा कार्यक्रम. त्याच्यानंतर मी आले माझ्या घरी. तर डीमार्टचा ब्लॉग मी लवकरच अपलोड करणार आहे. तर असं होतं माझा. बाय.